शिवथरगड धबधबा सह्याद्रीत लपलेला वरंधा घाटाच्या शेजारी असलेला हा सुंदर धबधबा ट्रेकिंग पलटण पुणे 3 ऑगस्ट 2025 रोजी आमचा मैत्री दिनाचा ट्रेक आम्ही शिवथरगड येथे आयोजित केला. हॅपी फ्रेंडशिप डे 2025. माऊली मी नितीन, ज्ञानेश्वर, मी महेश, स्वप्नील, दिनकर, उमेश, अविनाश, कुमार, दशरथ, श्रेयस, प्रदीप, सुरेश, संजय, शिवथरगड पुण्यातून 110 किलोमीटर अंतरावर आहे. भोर मार्गे जाताना नेकलेस पॉइंट, त्यानंतर भोर शहर आणि यानंतर नीरा देवगड धरण मार्गे वरंधा घाट व्ह्यू पॉइंटला आम्ही पहिल्यांदा थांबलो. अतिशय सुंदर वातावरण येथे असते. या दरीतून खाली दूर आपल्याला शिवथरगड दिसते आणि या समोर जो ढगांमध्ये आहे तो कावळ्या गड आहे. येथून हे सुंदर धबधब्यांचं दृश्य मोहित करते. घाटामध्ये महाराष्ट्रीयन स्नॅकची दुकाने. आम्ही दरवर्षी आल्यानंतर येथे सुरेश पवार यांच्याकडे थांबतो. त्यांच्याकडे कांदा भजी, वडापाव, मॅगी, चहा अतिशय उत्तम क्वालिटीची मिळते. बरेचसे पर्यटक या ठिकाणी तासनतास थांबून येथील निसर्गाचा आनंद घेतात. सोबत आणलेले फ्रेंडशिप बँड बांधून आम्ही फ्रेंडशिप डे येथे सेलिब्रेट केला. 2016 पासून ट्रेकिंग पलटणने आतापर्यंत 125 ट्रेक केलेले आहेत आणि दरवर्षी फ्रेंडशिप डेच्या दिवशी आम्ही कोणता तरी विशेष ट्रेक काढतो. या निमित्ताने नवीन सदस्य येतात, नवीन आणि जुन्यांमध्ये मैत्री होते आणि आमची ट्रेकची परंपरा चालू राहते. फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केल्यानंतर आम्ही इथूनच वर असलेल्या वाघजाई मातेचा छोटा ट्रेक केला वरंधा घाटात. ज्या ठिकाणी हॉटेल्स आहेत तिथूनच जवळ 15 ते 20 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण या उंचीवर पोहोचू शकतो. इथे खाली बरोबर दरी आहे, दरीमध्ये ते हॉटेल्स वगैरे आहेत आणि वरंधा घाटाचा रस्ता आहे. इथून आपण या वाघजाई मातेच्या प्राचीन मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. वाघजाई मातेचे एक मंदिर खाली घाट रस्त्यावर सुद्धा आहे आणि दुसरे वर आहे. या ठिकाणी माकडांचे प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात आहे. लांबपर्यंत पसरलेला वरंधा घाटाची वळणदार रस्ते, समोर धबधबे आणि हवा स्वच्छ असेल तर तोरणा आणि राजगड आणि खाली दरीमधील शिवथरगड याचे दर्शन या पॉइंटवरून होते. येथे जवळच काही पाण्याचे टाके सुद्धा आहेत. वरच्या वाघजाई मातेचे दर्शन घेऊन खाली आल्यानंतर घाटात नाश्ता करून मग आम्ही कावळ्याघाटाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून पुढील प्रवासासाठी सुरुवात केली. वरंधा घाट व्ह्यू पॉइंट पासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर खाली शिवथरगड आहे. घाट उतरल्यानंतर उजवीकडे एक कमान लागते पहिल्याच टप्प्यामध्ये. तिथून शिवथरगड एक 5 ते 6 किलोमीटर फक्त आहे. 2-4 किलोमीटरच्या छोट्या छोट्या घाट रस्त्यांनी आपण या शिवथरगड येथे येऊन पोहोचतो. शिवथरगड पार्किंग येथे बरेचसे हॉटेल्स आहेत. आपण गेल्यानंतर सुद्धा ऑर्डर देऊ शकतो. आम्ही आमची ऑर्डर आधीच दिली होती, ती कन्फर्म केली आणि शिवथरगडीकडे प्रस्थान केले.
शिवथरगड सुंदर मठ येथे 40 ते 50 व्यतीत केल्यानंतर आम्ही गावाच्या सीमेपाशी आलो. 5 ते 10 मिनिटात आपण येथे येतो, जेथे एक सुंदर नदीपात्र आहे. या ठिकाणाहून आपल्याला वरंदा घाट ते मडे घाट असा व्यापक परिसर दिसतो. या ठिकाणी मान्सूनचे ढग, हिरवाई आणि खळखळत्या पाण्याचा आवाज, अशा ठिकाणी किती वेळ आपण घालवला तरी तो कमीच वाटतो. मनसोक्त जलक्रीडा केल्यानंतर आम्ही श्री समर्थ हॉटेल येथे आलो. जेवणाची सोय येथे आम्ही केलेली होती, त्याप्रमाणे जेवण तयार होते. या ठिकाणी व्हेज जेवणासोबतच राहण्याची सुद्धा व्यवस्था होऊ शकते. मोठे ग्रुप्स असतील तर आधी सांगितलं तरी सुद्धा राहण्याची आणि जेवणाची पूर्ण व्यवस्था होऊ शकते. इथून चालण्याच्या अंतरावर आपल्याला शिवथरगड धबधबा दिसतो. नमस्कार. ट्रेक क्रमांक 120 ट्रेकिंग पैठणतर्फे आज मैत्री दिनानिमित्त 3 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही शिवथरगड येथे आलेलो आहोत. इथे आल्यानंतर जेवणाची व्यवस्था जी होती ती आम्ही समर्थ हॉटेल येथे केली होती. जेवणाची सोय अतिशय उत्तम आहे. दाखवतात आपल्यासोबत आहेत, त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत. जेवणाची आणि राहण्याची इथे दोन्ही व्यवस्था होते. प्युअर व्हेज आहे. सर्व्हिस अतिशय फास्ट आहे आणि आता अतिशय ताजं महाराष्ट्रीयन घरगुती जेवण आपल्याला इथे मिळतं. राहण्याची सुद्धा व्यवस्था इथे चांगल्या पैकी आहे. आपण बघू शकता परिसर सुद्धा खूप सुंदर आहे. जर मोठा ग्रुप असेल तर आधी फोन करून या. छोटा ग्रुप असेल तर आयच्या वेळी सुद्धा इथे जेवणाची सगळी व्यवस्था उपलब्ध असते. जेवण आम्हाला सगळ्यांना खूप आवडलेलं आहे. आभारी आहे. परतीच्या वाटेवर वरंदा घाटाच्या धबधब्यात भिजून मैत्री दिनाची सांगता उत्साहात आणि जल्लोषात केली.